धुळ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यावधींचं घबाड सापडलं। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधनं पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती। विकास कामांची पाहणी करण्यासाठी 11 आमदारांचं शिष्टमंडळ धुळ्यामध्ये दाखल झालं होतं। धुळ्यातील गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांच्या नावाने रूम 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती। शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे शासकीय कार्यालयांमधनं या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला। रात्री उशिरा या रूमचं कुलूप तोडून तपासणी करायला सुरुवात झाली आणि इथे 1,84,00,000 रोकड सापडली। 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं। ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता। तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली। 1,84,00,000 रुपये काय कमी नाही। काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे। या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा PA किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेते सुधीर मुनगंटीवार या क्षणी फोनवरनं आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुधीरजी, ABP माझामध्ये आपलं स्वागत। ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सध्या अनिल गोटे आणि अर्जुन खोतकर यांच्या मध्ये होत आहेत आणि ही जी रक्कम सापडलेली आहे या अनुषंगाने आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, असं आहे की सकृतदर्शनी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। संसदीय लोकशाहीच्या पद्धतीमध्ये या विधान मंडळाला वॉचडॉग म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते आणि या समित्यांना आपण मिनी लेजिस्लेचर म्हणजे सभागृहाची छोटी प्रतिकृती म्हणून संबोधतो आणि ही समिती पक्षविरहित तत्वावर इररिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी एफिलिएशन चालत राहते। इथं पक्षीय अभिनिवेश नसतो। नॉन पार्टी बेसिस मध्ये या एखाद्या विषयामध्ये जनतेच्या पैशाचा सदुपयोग खालच्या प्रशासनाच्या माध्यमातून होतो की नाही हे तपासायचं असतं आणि त्या दृष्टीने समिती पद्धत आहे। खर तर 19 तारखेलाच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय अप्रत्यक्षपणे हे सुचवलं होतं की जेव्हा तुम्ही दौऱ्यावर जाता या अगोदर अशाच पद्धतीची एक घटना नजरेत आल्यानंतर समित्यांचे दौरेच रद्द केले होते। कमीत कमी यापुढे याची काळजी समितीने घ्यावी किंवा अशा पद्धतीचे आरोप येऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता 19 तारखेच्या मध्ये व्यक्त केली। आता जो आरोप झाला त्याची मी आताच माननीय अध्यक्ष महोदयांशी बोललो की एकूणच सभागृहाचा अवमान होतो, सदस्य संशयित होतात। खरं काय खोटं काय हे तपासलं पाहिजे। याच्यातली सत्यता काय, कोणी दोषी आहे असं मी या क्षणाला म्हणणार नाही, पण सत्यता तपासणं ही काळाची गरज आहे। अन्यथा या महाराष्ट्राच्या सामान्य लोकांना विधान भवनात बसणारे सारे सदस्य हे शंकास्पद वाटतील, साऱ्या सदस्यांची इंटिग्रिटी प्रश्नांकित होतील आणि माननीय अध्यक्ष महोदयांना मी विनंती केली आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी आणि या संदर्भामध्ये एक निपक्ष अशी चौकशी समिती व यासोबत भविष्यात अशा घटना होऊच नये यासाठी सुद्धा केंद्र स्तरावर जेव्हा अशी घटना झाली की प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले तेव्हा एक समितीचं गठन झालं। त्या धर्तीवर राज्यात एक समिती करावी आणि याची गंभीरपणे दखल घ्यावी। अन्यथा आपण अमृत महोत्सवी वर्ष जेव्हा साजरं करू तेव्हा आम्ही राज्याच्या विधिमंडळाचा दर्जा हा वाढवण्याच्या ऐवजी उंची वाढवण्याच्या ऐवजी ती कमी केली असं साधारणतः त्या संदर्भात म्हटलं जाईल आणि माननीय अध्यक्ष सुद्धा मला म्हणाले की मी तुमच्या पूर्ण भावनेशी सहमत आहे। या संदर्भातली नक्कीच सुधीरजी, म्हणजे कुठेतरी सरकारच्या कुठल्याही एकंदरीतच जी
जे कार्य आहे किंवा सरकारची जी एक प्रतिष्ठा आहे त्याच्यावरती कोणी बोट ठेवू नये म्हणून अशा पद्धतीच्या या ज्या समित्या असतात, ज्या निष्पक्ष असतात, त्यांच्या चौकशीच्या अनुषंगाने समिती गठीत करावी असं आपण सुचवणार आहात. धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.